मारेगांव तहसील के करनवाड़ी गांव में आदिवासी परिवार 15 से 20 वर्षों से मूलभूत सुविधाओं से वंचित है। इस क्षेत्र में नागरिकों के पास आधार कार्ड, मतदाता पहचान पत्र, आवास, बिजली और पानी जैसी आवश्यक सेवाओं का अभाव है, जिससे अब समुदाय के लोगों में सरकार से सवाल है कि क्या उन्हें ये मूलभूत सेवाएं कभी मिलेगी या नहीं। इथली परिस्थिती राहायला घर नाही, रोजगार नाही। इथं सरकारच्या विविध योजना आहेत, त्या योजनाबद्दल काही माहिती नाही। इथं आल्यानंतर डिलिव्हरीसाठी यांना काही सोय नाही, ॲम्ब्युलन्स येत नाही। इथं आम्ही आल्यानंतर चर्चा केली, इथं 3 TBचे पेशंट आहे, त्यांना तिथं औषध नाही। लहान मुलाला जे लस राहते ते लसी द्यासाठी यांना सोय नाही। म्हणजे खूप विकट परिस्थिती आहे। 77 वर्ष देश स्वतंत्र होऊनही आज असं वाटत आहे का आपला देश स्वतंत्र पूर्णपणे झालेला नाही। तरी सरकारने याची दखल घ्यावी आणि त्वरित या गोष्टीवर लक्ष देऊन या गोरगरिबाचा विचार करून त्यांच्यावर लक्ष घालावं। शैक्षणिक सोयी, आरोग्य सोयी ह्या ज्या गरजा पुरवण्या अत्यावश्यक होत्या त्या अजूनपर्यंत शासनाने इथं कुठल्याच प्रकारे पुरवल्या नाही। त्यामुळे हा समाज अगदी फार मागे गेलेला आहे आणि विकासाच्या प्रवाहापासून फार दूर गेलेला आहे। म्हणून माझी शासनाला विनंती आहे की ह्या समाजाला जर पुढे आणायचे असेल, ह्या समाजाचा विकासाच्या प्रवाहामध्ये आणायचं असेल तर इथं प्राथमिक गरजा पुरवणे फार गरजेचे आहे। त्यासाठी शासनानं इथं प्राथमिक गरजा सोबत आरोग्याच्या सुविधा सोबत शैक्षणिक सुविधा ह्या सगळ्या गोष्टी इथं पुरवणे गरजेचे आहे। त्यासोबत त्यांना ह्या आधार कार्ड, राशन कार्ड, इलेक्शन कार्ड ह्या ज्या गोष्टी लागणाऱ्या आहे, जसं परत त्यांना जातीचे दाखले, जन्माचे दाखले, ह्यामुळं बऱ्याच गोष्टी यांना या योजनेपासून वंचित राहावं लागत आहे। त्यामुळे ह्या गोष्टी यांना शासनाने त्वरित उपलब्ध करून द्यावे आणि यांना विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये यांना सामील करून घ्यावे आणि त्यांचा जो मूलभूत अधिकार आहे तो त्यांना मिळावा।